क्रिएटिन. नवीन जिम जॉईन केली, वर्कआउट करायला सुरुवात केली. प्रत्येकाला प्रश्न असतो कोणते सप्लिमेंट घ्यावे. बाकी प्रोटीन किंवा इतर जे सप्लिमेंट स्टॅक आहे ते घ्या, अगर नका घेऊ तुमची चॉईस आहे. परंतु मी सजेस्ट करेल की क्रिएटिन अवश्य घ्या. तुम्ही ॲथलीट म्हणजे रनिंग करणारे असाल, खेळाडू असाल कुठलेही, तर तुमच्या बॉडीला एनर्जीची गरज असते ड्युरिंग वर्कआउट, ड्युरिंग कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना. आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना एनर्जी एक्झॉस्ट होते, कारण आपल्या बॉडीमध्ये कंटिन्यू जर एनर्जीचं रिॲक्शन चालू राहिली तर आपल्याला एनर्जी फील होईल. तर ATP ॲडेनोसाईन फॉस्फेट हे मेन फॉस्फेट आहे जो आपल्या बॉडीमध्ये एनर्जी रिलीज करतो. आणि जेव्हा आपण क्रिएटिन घेतो तो फॉस्फोक्रिएट PCR तयार होतो. तर PCRचं काम काय असतं, जेव्हा ATP रिलीज होते आणि ट्रायफॉस्फेटपासून आपल्याला डायफॉस्फेट तयार, म्हणजे एक फॉस्फेट रिलीज होतो. ही बायोलॉजिकल टर्म आहे, मला जास्त डीपमध्ये सांगायचं नाही. परंतु PCR म्हणजे फॉस्फोक्रिएटिन हे मेन रोल करतं आपल्या एनर्जीची सायकल रिसायकल व्हायला, आणि तेव्हा आपल्याला एनर्जी फील होते. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन होते. जे आपल्याला क्रॅम्प येतात रनिंग करताना, वर्कआउट करताना, तर ते क्रॅम्प येण्यासाठी, म्हणजे क्रॅम्प येऊ नये म्हणून सुद्धा क्रिएटिन काम करतं. मेंटल फोकस इम्प्रूव्ह होतो, कारण की ते नर्व सिस्टमला सुद्धा आपलं हेल्प करतं. फॉस्फेट आहे, क्रिएटिन म्हणजे सप्लिमेंट म्हणून बघू नका, हा एक फॉस्फेट मॉलिक्यूल आहे जो मसलमध्ये गेल्यानंतर तयार होतो. आणि फॉस्फेट मॉलिक्यूलचं आपल्या बॉडीमध्ये भरपूर सारे काम होतं. मेटाबॉलिझमसाठी आहे, त्यानंतर बॅकबोन, कॅल्शियम, असे फॉस्फेटबद्दल खूप काही फायदे आहेत. तर क्रिएटिन हे मेन तेच आहे की फॉस्फोक्रिएटिन PCR, त्याच्यानंतर त्याचे एक चेन रिॲक्शन चालू होते. त्याच्यामध्ये आपण ATP डायफॉस्फेट म्हणजे एक फॉस्फेट रिलीज झाला. ही सायकल कंटिन्यू चालत राहते, तेव्हा आपल्याला एनर्जी मिळते. आणि ही सायकल कधी चालू राहील, आपली बॅटरी कधी रिचार्ज होत राहील, तर आपण PCR म्हणजे क्रिएटिन घेत राहिलो तर क्रिएटिनचा डेली डोस 3 ते 5 ग्रॅम आहे. कोणीही घेऊ शकतं 18 वर्षानंतर. आणि एज नंतर जे आहेत 40, 30, 45 त्यांनी तर घेतलंच पाहिजे. तर क्रिएटिन घेण्याविषयी जे कोणाचे काही डाऊट असतील, जर क्लिअर झाले असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजून कुठल्या सप्लिमेंटवरती मी व्हिडिओ बनवू आणि जो तुम्हाला आवडेल ते पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्राला शेअर करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला किंवा इंस्टा पेजवरती असाल तर फॉलो करायला विसरू नका.